नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भिल ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 5 अणूचे अंतरंग या विषयावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तर चला पाहूया प्रश्न. प्रश्न पहिला. भारतीय तत्त्वज्ञ कणाद मुनींनी द्रव्याच्या अविभाज्य कणाला टिंबटिंब असे नाव दिले. पर्याय पहा. 1 मूलद्रव्य, 2 रेणू, 3 परमाणू, 4 ॲटम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 परमाणू. पुढचा प्रश्न पहा. 2. इसवी सन 1803 मध्ये टिंबटिंब या ब्रिटिश वैज्ञानिकाने अणुसिद्धांत मांडला. पर्याय पहा. 1 जे थॉम्सन, 2 डेमोक्रिटिक, 3 जॉन डाल्टन, 4 कणाद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जॉन डाल्टन. पुढचा प्रश्न पहा. 3. इसवी सन 1904 मध्ये टिंबटिंब यांनी अणुसंरचनेचे प्लंग पुडिंग प्रारूप मांडले. पर्याय पहा. 1 जॉन डाल्टन, 2 जे थॉम्सन, 3 डेमोक्रिटिस, 4 कणाद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जे थॉम्सन. पुढचा प्रश्न पहा. 4. जॉन डाल्टन यांच्या मते टिंबटिंब हे अविभाजनीय व अनाशवंत असतात. पर्याय पहा. 1 पदार्थ, 2 मूलद्रव्य, 3 रेणू, 4 अणू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अणू. पुढचा प्रश्न पहा. 5. रुदरफोर्ड केंद्रकीय अणुप्रारूपनुसार पुढीलपैकी कोणत्या कणांचा मारा सोन्याच्या पातळ पत्र्यावर केला जातो? हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 अल्फा, 2 बीटा, 3 सिल्वर, 4 गॅमा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अल्फा. पुढचा प्रश्न पहा. 6. कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारांवरील वैद्यकीय उपचारांमध्ये कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग होतो? हा प्रश्न NMMS परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 युरेनियम 235, 2 कोबाल्ट 60, 3 आयोडीन 131, 4 कार्बन 14. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोबाल्ट. पुढचा प्रश्न पहा. 7. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा टिंबटिंब होय. पर्याय पहा. 1 अणुवस्तुमानांक, 2 संयुजा, 3 अणुअंक, 4 न्यूक्लिऑन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अणुवस्तुमानांक. पुढचा प्रश्न पहा. 8. अणुवस्तुमानांक दर्शविण्यासाठी टिंबटिंब ही संज्ञा वापरली जाते. पर्याय पहा. 1 झेड, 2 के, 3 ए, 4 बी.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए. पुढचा प्रश्न पहा. 9 एल या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती असते? हा प्रश्न NMMS परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 2, 2 8, 3 18, 4 6. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8. पुढचा प्रश्न पहा. 10 टिंबटिंबचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 8 1 आहे. पर्याय पहा. 1 क्लोरीन, 2 सोडियम, 3 नायट्रोजन, 4 कार्बन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोडियम. पुढचा प्रश्न पहा. 11 गॉयटर या थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील उपचारामध्ये टिंबटिंबचा उपयोग होतो. पर्याय पहा. 1 युरेनियम 235, 2 कोबाल्ट 60, 3 आयोडीन 131, 4 कार्बन 14. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आयोडीन 131. पुढचा प्रश्न पहा. 12 जड पाण्याच्या निर्मितीमध्ये हायड्रोजनच्या कोणत्या समस्थानिकाचा उपयोग होतो? पर्याय पहा. 1 हायड्रोजन, 2 ट्रिटियम, 3 ड्यूटेरियम, 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ड्यूटेरियम. पुढचा प्रश्न पहा. 13 पुढीलपैकी कोणता घटक अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉनची संख्या कमी करण्यासाठी नियंत्रक म्हणून वापरला जात नाही? हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 बेरिलियम, 2 ग्रॅफाइट, 3 कॅडमियम, 4 बोरॉन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ग्रॅफाइट. पुढचा प्रश्न पहा. 14 टिंबटिंबचे इलेक्ट्रॉन संरूपन 2 8 7 आहे. पर्याय पहा. 1 सोडियम, 2 कार्बन, 3 क्लोरीन, 4 नायट्रोजन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्लोरीन. पुढचा प्रश्न पहा. 15 एका प्रोटॉनचे वस्तुमान टिंबटिंब आहे. पर्याय पहा. 1 1.6 गुणिले 10⁻19 किलोग्रॅम, 2 1.66 गुणिले 10⁻27 किलोग्रॅम, 3 6.023 गुणिले 1023 किलोग्रॅम आणि 4 1.60 गुणिले 10⁻29 किलोग्रॅम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1.66 गुणिले 10⁻27 किलोग्रॅम. पुढचा प्रश्न पहा. पुढे दिलेल्या युरेनियम 235च्या विखंडनातील ए आणि बी ओळखा. पर्याय पहा. 1 क्रिप्टॉन कॅल्शियम, 2 बेरियम सोडियम, 3 क्रिप्टॉन बेरियम, 4 बेरियम स्ट्रॉन्टियम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्रिप्टॉन व बेरियम. पुढचा प्रश्न पहा.
17. सन 1911 मध्ये अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी टिंब मांडले. पर्याय पहा. एक स्थायी कक्षा अणुप्रारूप, 2 प्लम पुडिंग अणुप्रारूप, 3 अणूचे केंद्रीय प्रारूप, 4 अणुसिद्धांत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अणूचे केंद्रकीय प्रारूप. पुढचा प्रश्न पहा. 18. चित्रातील अणुप्रारूप कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडले? पर्याय पहा. 1 जॉन डाल्टन, 2 जे थॉम्सन, 3 नील्स बोर, 4 अर्नेस्ट रुदरफोर्ड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नील्स बोर. पुढचा प्रश्न पहा. 19. टिंब या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग जीवाश्माचे वय ठरविण्यासाठी होतो. पर्याय पहा. 1 युरेनियम 235, 2 कोबाल्ट 60, 3 आयोडीन 131, 4 कार्बन 14. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कार्बन 14. पुढचा प्रश्न पहा. 20. पोटॅशियमच्या इलेक्ट्रॉन संरूपणाचे रेखाटन ओळखा. हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे. या आकृतीमधून आपल्याला योग्य रेखाटन ओळखायचे आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा. 21. सन 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक नील्स बोर यांनी टिंब मांडले. पर्याय पहा. 1 अणूचे केंद्रकीय प्रारूप, 2 प्लम पुडिंग प्रारूप, 3 स्थायी कक्षा अणु प्रारूप, 4 अणुसिद्धांत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्थायी कक्षा अणुप्रारूप. पुढचा प्रश्न पहा. 22. सोडियम अणूमध्ये के या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती असते? पर्याय पहा. 1 2, 2 8, 3 1, 4 11. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2. पुढचा प्रश्न पहा. 23. टिंब ही मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे. पर्याय पहा. 1 अप्सरा, 2 तारापूर, 3 कुंडनकुलम, 4 रावत भाटा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अप्सरा. पुढचा प्रश्न पहा. 24. अप्सरा ही भारतातील पहिली अणुभट्टी टिंब रोजी कार्यान्वित झाली. पर्याय पहा. 1 9 ऑगस्ट 1956, 2 8 ऑगस्ट 1956, 3 4 ऑगस्ट 1956, 4 1 ऑगस्ट 1956. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 ऑगस्ट 1956. पुढचा प्रश्न पहा. 25. अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? हा प्रश्न NMMS परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 प्रोटॉन्सचा वेग व संख्या वाढवावी,
2 न्यूट्रॉन्सचा वेग व संख्या कमी करावी. 3 न्यूट्रॉन्सचा वेग वाढवावा व संख्या कमी करावी. 4 वरीलपैकी कोणतेही नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यूट्रॉन्सचा वेग वाढवावा व संख्या कमी करावी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMMS परीक्षेची तयारी करत असताना सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 5 अणूचे अंतरंग या विषयावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.